Welcome students to my channel Chanakya Digital. तुम्हाला माहितीच असेल आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओची सुरुवात एका मोटिवेशनल थॉटने करत असतो. आजही आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात एका मोटिवेशनल थॉटने करणार आहोत. समय के पास इतना समय नहीं है कि वो आपको दोबारा समय दे सके. म्हणजे काय बाळांनो, याचा अर्थच काय? जर आपण वेळेचं महत्त्व ओळखलं आणि आपलं कार्य जर आपण वेळेत केलं तर यशाचं शिखर गाठण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. With same motivation, let us continue with our lesson, laws of motion. चला तर मग मोशनला डिस्क्राइब करणारे काही टर्म्स आपण इथे पाहणार आहोत. पहिला टर्म आहे आपला डिस्टन्स आणि दुसरा टर्म आहे डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोन्ही टर्म्स काय सांगतात आपल्याला? लेंथ. ठीक आहे. सो पहिला आपण डिस्टन्स पाहूया. सपोज आपल्याला ए आणि बी या दोन पॉइंट्स मधला लेंथ काढायचा, तर तो किती पद्धतीने होऊ शकतो? तीन पद्धतीने. पहिला तो पॉइंट ए एक्स बी, लेंथ ए एक्स बी आपण सांगू शकतो. दुसरा आपण लेंथ ए पी बी या पद्धतीने मोजू शकतो, किंवा डायरेक्ट एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून आपण लेंथ ए ओ बी सांगू शकतो. आता या तिन्ही लेंथ्स मध्ये कोणती लेंथ कन्व्हिनियंट आहे मेजर करायला? येस, लेंथ ए ओ बी इज व्हेरी कन्व्हिनियंट टू मेजर. ठीक आहे. मग लेंथ ए एक्स बी आणि लेंथ ए पी बी हे स्ट्रेट लाईन नाहीये, कर्व आहे आणि लूप्स असल्यामुळे त्याच्यामध्ये एरर्स पण येऊ शकतात आणि म्हणून मेजर करण्यासाठी ह्या लेंथ डिफिकल्ट असतात. ठीक आहे. सो ए ओ बी याच्यावरून आपल्याला काय कळालं? ए ओ बी इज अ स्ट्रेट लाईन अँड इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स. आपण याला काय म्हणूया? आपण याला शॉर्ट डिस्टन्स म्हणूया. ठीक आहे. डायरेक्ट ए टू बी. whereas AXB और APB, लेंथ AXB किंवा लेंथ APB हे काय? लॉंग डिस्टन्स आहे. काय हे? लॉंग डिस्टन्स. ठीक आहे. सो डिस्टन्स समजण्यासाठी सध्या आपल्याला शॉर्ट डिस्टन्स आणि लॉंग डिस्टन्स हे दोन टर्म्स कळालेले आहेत. चला तर आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. इथे शीतल आणि प्रशांत हाऊस, इथे संगीताज हाऊस आणि इथे स्कूल आहे. शीतल पाथ ए ने संगीताच्या घरी जाते. संगीताच्या घरून पाथ बी घेऊन ती स्कूलला जाते आणि प्रशांत डायरेक्ट स्कूलला जातो. दोघांचाही स्पीड सेम आहे. मग ह्या एक्झाम्पल मध्ये प्रशांत शीतल या दोघांमध्ये शाळेमध्ये लवकर कोण पोहोचेल? येस, प्रशांत. का? कारण शीतल 500 मीटर्स ए टू बी गेली. ए पॉइंट टू बी पॉइंट 500 मीटर्स अँड बी पॉइंट टू सी पॉइंट 1200 मीटर्स एवढा डिस्टन्स तिने कव्हर केला. म्हणजेच सो डिस्टन्स कव्हर्ड बाय शीतल आपण कसं सांगू? 500 meters plus 1200 meters, which will give you 1700 meters. 1700 meters चा डिस्टन्स कव्हर केला आणि प्रशांतने 1300 मीटरचा डिस्टन्स कव्हर केलेला आहे. आता 1700 मीटर्स आणि 1300 मीटर्स या दोघांमध्ये 1300 मीटर इज अ स्मॉल व्हॅल्यू. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की प्रशांतने कमी वेळ घेतलाय घरापासून स्कूल पर्यंत जाण्यासाठी आणि शीतलने घरापासून संगीताच्या घरी, संगीताच्या घरून शाळेमध्ये जाण्यासाठी
लॉंग रूट घेतलाय आणि त्यामुळे तिला जास्त वेळ लागलेला आहे. सो मग ह्याच्यावरून आपल्याला काय कळालंय, दोन टर्म्स आपल्याला लक्षात येत आहेत, दॅट इज डिस्टन्स आणि सेकंड इज डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. शीतलने कव्हर केलाय तो काय, डिस्टन्स. शीतलने कव्हर केलेला काय, डिस्टन्स आहे, लॉंग रूट. आपण काय म्हणू त्याला, लॉंग रूट. आणि प्रशांतने कव्हर केलेला डिस्टन्स काय आहे, तर तो शॉर्ट रूट, म्हणजेच काय, तो डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. मग आता पहिले आपण डिस्टन्सचा डेफिनेशन पाहूया. डिस्टन्स, व्हॉट इज डिस्टन्स? डिस्टन्स इज द ऍक्च्युअल path covered. Distance is actual path covered by an object असं म्हणू आपण. ठीक आहे. मग इथे ऍक्च्युअल पाथ कोणी कव्हर केली, शीतलने. फ्रॉम पॉइंट ए टू बी अँड फ्रॉम पॉइंट बी टू सी, दॅट इज 500 meters प्लस 1200 meters 1700 meters. मग हा काय झाला शीतलचा ऍक्च्युअल पाथ. आता आपण सेकंड एक्झाम्पल घेऊया डिस्टन्स समजून घेण्यासाठी. डिस्टन्स अगदी सिंपल टर्म आहे. फॉर एक्झाम्पल, वरुण नावाचा मुलगा आहे. ए टू बी डिस्टन्स जातोय 4 किलोमीटर सपोज. अंडरस्टँड करून घ्या फक्त. ए पोझिशन वरून बी पोझिशनला जातोय 4 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करून, आणि पुढे बी पोझिशन वरून तो सी पोझिशनला जातोय 3 किलोमीटर डिस्टन्स पार करून. तर आता इथे टोटल डिस्टन्स किती पार केला वरूनने, किती डिस्टन्स पार केलाय, येस. सो 4 प्लस 3 किती येणार, येस 7 meters डिस्टन्स. ओके. हा झाला डिस्टन्स. नॉर्मल टर्म्स आपण काय केले, फक्त ह्या व्हॅल्यूज ऍडअप केल्या आणि डिस्टन्स फाइंड केला. सेकंड कंडिशन मध्ये, दुसऱ्या कंडिशन मध्ये सपोज वरूनच आहे तो मुलगा आपल्याकडे. वरून ए टू बी पोझिशनला जातोय, बी पासून सी पोझिशनला जातोय. ए टू बी त्याने किती डिस्टन्स घेतला, 4 किलोमीटर. बी टू सी त्याने किती डिस्टन्स घेतला, 3 किलोमीटर्स. आणि आता तो काय करतोय, परत सी टू बी बॅक येतोय, म्हणजे किती, 3 किलोमीटर्स. तो ए टू बी गेला, वरून ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत गेला 4 किलोमीटर्स. बी पॉइंट पासून सी पॉइंट पर्यंत गेला 3 किलोमीटर्स, आणि परत सी पॉइंट पासून मागे फिरला बी पॉइंट पर्यंत, आणि त्याने किती डिस्टन्स घेतला, 3 किलोमीटर्स. सो आता डिस्टन्स किती असेल टोटल, 4 प्लस 3 प्लस 3 म्हणजे किती येणार, येस. सो 10 किलोमीटर्स एवढा डिस्टन्स वरूनने पार केलेला आहे. स्वराली नावाची मुलगी आहे आणि ती एका सर्क्युलर फील्डवर वॉक करायला जाते. स्वराली, ठीक आहे. स्वराली एका सर्क्युलर फील्डवर वॉक करायला जाते. शी स्टार्ट्स फ्रॉम पॉइंट ए, आणि त्या सर्क्युलर फील्डचा रेडियस आपल्याला दिलेला आहे 100 मीटर्स. ठीक आहे. आता स्वराली सर्क्युलर एजवर वॉक करतेय. मग अशा वेळेला स्वराली किती डिस्टन्स पार करतेय, सो वी हॅव टू कॅल्क्युलेट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय स्वराली. आता इथे डिस्टन्स आपण कसं कॅल्क्युलेट करणार, येस. सो हा जो तुम्हाला सर्क्युलर एज दिसतोय, एज इज व्हॉट, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. मग सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, येस, सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2 पाय आर. मग आपण डिस्टन्स इथे काढू शकतो, 2 इंटू पायची व्हॅल्यू काय आपल्याकडे 3.14, आणि आपल्याला रेडियस किती दिलेला आहे इथे 100. मग आपली व्हॅल्यू काय येणार आहे, येस 628 समथिंग
मीटर पॉइंटमध्ये उत्तर येणार आपला 628.4 मीटर समथिंग. ठीक आहे, 0.4 मीटर्स असं आपल्याला उत्तर मिळेल. दिस इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय स्वराली. ओके, मग आतापर्यंत आपण काय पाहिलं तर शॉर्ट डिस्टन्स काय असतो, लॉंग डिस्टन्स काय असतो, फ्रॉम पॉइंट ए बी इरेग्युलर फिगरवर आपण पाहिलं. नंतर आपल्याला त्याच्यावरून डिस्टन्सचा डेफिनेशन मिळालाय शीतल आणि प्रशांत यांच्या उदाहरणावर. डिस्टन्स काय, ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय अन ऑब्जेक्ट. ठीक आहे, मग आपण अजून उदाहरणं पाहिली, अजून एक्झाम्पल्स पाहिले. वरून जो ट्रॅव्हल करतो ए टू सी डिस्टन्स किती आहे, 4 + 3 7 मीटर्स. परत वरून ए टू बी ला जातो, बी टू सी ला अँड बॅक फ्रॉम सी टू बी. अशा वेळेला वी हॅव टू ऍड ऑल द डिस्टन्स विच ही हॅज ऍक्च्युअली ट्रॅव्हल्ड आणि मग आपल्याला टोटल डिस्टन्स भेटतोय 10 किलोमीटर. हे स्ट्रेट लाईन मध्ये झालं. नेक्स्ट एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल जे आपण पाहिलं स्वरालीच्या कंडिशन मध्ये. स्वराली वॉक करते एक सर्क्युलर फील्डच्या एजवर. येस, अशा वेळेला स्वराली किती डिस्टन्स पार करते तर आपण फॉर्म्युला सर्कम्फरन्सचा इथे वापरलाय 2πr आणि त्याच्यानुसार व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले. 2 × पायची व्हॅल्यू 3.14 × रेडियस इज 100 विच इज गिवन इन द टेक्स्ट and accordingly we got by substituting and multiplying all the terms 628.4 meters. So distance clear झाला असेल आता तुम्हाला. Distance is the actual path traveled. What is distance? Distance is actual path traveled. So distance चा concept clear झालाय. Distance is the actual path traveled by the body. Yes, आणि डिस्टन्स आपण कशामध्ये मोजतो, व्हॉट इज द युनिट ऑफ डिस्टन्स. येस, युनिट आपण SI सिस्टम मध्ये सांगू शकतो, CGS सिस्टम मध्ये पण सांगू शकतो. SI सिस्टम इज सिस्टम इंटरनॅशनल युनिट, CGS सिस्टम सेंटीमीटर ग्राम्स सेकंड. हा फ्रेंच सिस्टम ऑफ मार्किंग द फिजिकल क्वांटिटीज आहे. ठीक आहे, मग डिस्टन्स SI युनिट मध्ये आपण मीटर्स मध्ये मोजतो आणि CGS मध्ये सेंटीमीटर्स मध्ये. ठीक आहे, मीटर्स SI मध्ये मीटर्स किलोमीटर्स याच्यामध्ये पण आपण तो मोजू शकतो. सेकंड पॉइंट आहे आपला युनिट झाला. आपल्याला डिस्टन्सचा युनिट कळाला की आपण मीटर्स मध्ये सेंटीमीटर्स मध्ये किलोमीटर्स मध्ये डिस्टन्स मोजू शकतो. सेकंड पॉइंट इज डिस्टन्स cannot be negative. डिस्टन्स कधीच नेगेटिव्ह असू शकत नाही किंवा डिस्टन्स कधीच 0 असू शकत नाही. तुम्ही कधी ऐकलंय का कोणाला म्हणताना की त्याने 0 डिस्टन्स पार केला? नो. सो डिस्टन्स कॅनॉट बी 0, डिस्टन्स कॅनॉट बी नेगेटिव्ह. ठीक आहे. डिस्टन्स, थर्ड पॉइंट, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड कॅन बी एनी पाथ. तो एनी पाथ मध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल केला जाऊ शकतो. तो झिगझॅग असू शकतो, कर्व असू शकतो, तो स्ट्रेट लाईन सुद्धा असू शकतो. ठीक आहे. आणि फोर्थ पॉइंट सगळ्यात महत्वाचा म्हणजेच डिस्टन्स इज अ स्केलार क्वांटिटी. ठीक आहे. डिस्टन्स इज व्हॉट? स्केलार क्वांटिटी. आता स्केलार क्वांटिटी म्हणजे काय? फर्स्ट ऑफ ऑल कोणत्याही फिजिकल क्वांटिटीज मोजण्यासाठी एक सर्टन युनिट असतो. हेच युनिट म्हणजे स्केलार क्वांटिटी और वेक्टर क्वांटिटी. आता डिस्टन्स हा सुद्धा एक फिजिकल क्वांटिटी आहे, त्यामुळे त्याला सुद्धा आपल्याला मोजता आलं पाहिजे आणि ते मोजण्यासाठी आपल्याला स्केलार क्वांटिटीची गरज लागते. स्केलार क्वांटिटी म्हणजे काय? तर अशी क्वांटिटी की त्याला मॅग्निट्यूड असला तरी इनफ असतं टू एक्सप्रेस द टर्म. मग डिस्टन्स हा टर्म आपण ओनली मॅग्निट्यूड वरून एक्सप्रेस करू शकतो. म्हणजेच काय? तर डिस्टन्स सांगताना आपल्याला डायरेक्शनची गरज नसते, फक्त मॅग्निट्यूड सांगायचा. किती डिस्टन्स पार केला, किती डिस्टन्स पार केला. व्हॅल्यू, मॅग्निट्यूड इज ऍक्च्युअली द व्हॅल्यू दॅट यू आर गिव्हिंग. मग किती डिस्टन्स पार केलाय ती मॅग्निट्यूड सांगितला का इनफ होतो आपला डिस्टन्स हा टर्म स्पेसिफाय करण्यासाठी. येस. सो
मग आतापर्यंत आपण काय काय पाहिलं डिस्टन्स मध्ये. सो डिस्टन्स is the actual path traveled by an object from one point to another. Distance is measured in the unit SI or CGS. Distance cannot be negative. Distance cannot be zero. Distance can be drawn in any path, can have any path, or it can have a straight path also. Straight path. Distance is a scalar quantity. And fifth point we have related to distance is distance is greater or equal to displacement. डिस्टन्स हा नेहमी डिस्प्लेसमेंट पेक्षा मोठाच असतो किंवा त्याच्या इक्वल टू ही असू शकतो. ठीक आहे. सो 5 पॉइंट्स वी हॅव स्टडीड रिलेटेड टू डिस्टन्स. आता पाहूया आपला नेक्स्ट टर्म दॅट इज डिस्प्लेसमेंट. सो लेट अस स्टार्ट विथ आवर नेक्स्ट टर्म दॅट इज डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आता आपण डिस्प्लेसमेंट समजून घेऊया. डिस्प्लेसमेंट या वर्ड वरूनच इट्स क्लिअर टू चेंज द पोझिशन फ्रॉम वन प्लेस टू अनदर. डिस्प्लेस द ऑब्जेक्ट फ्रॉम वन प्लेस टू अनदर. सपोज आपल्याकडे एक अरुण नावाचा मुलगा आहे. ठीक आहे. तर त्याला पॉइंट ए पासून पॉइंट सी पर्यंत जायचं. पॉइंट ए पासून सी पर्यंत जायचं. यस. त्याच्याकडे एक रूट त्याच्या समोर आहे दॅट इज टू ट्रॅव्हल 4 meters टुवर्ड्स बी अँड चेंज द डायरेक्शन अँड मूव्ह इन द डायरेक्शन सी बाय ट्रॅव्हलिंग 3 meters. हा एक पर्याय आहे त्याच्याकडे. अरुण ए पॉइंट वरून बी पॉइंट कडे जाताना 4 मीटरचा डिस्टन्स पार करू शकतो आणि बी पॉइंट वरून सी पॉइंटला जाताना 3 मीटरचा डिस्टन्स पार करतो. म्हणजेच टोटल त्याला किती डिस्टन्स पार करावा लागतोय? 4 + 3 7 मीटर्स. मग अरुण विचार करतो हा तर खूपच लॉंग डिस्टन्स आहे. कॅन आय हॅव सम शॉर्टकट? मी शॉर्टकट घेऊ शकतो का? श्युअरली येस. अरुण शॉर्टकट घेऊ शकतो. मग हा शॉर्टकट कोणता होईल? सो दिस इज स्ट्रेट लाईन डायरेक्टली फ्रॉम ए टू सी. हा काय झालाय? शॉर्ट डिस्टन्स जो अरुणने घेतला. ठीक आहे. हा शॉर्ट डिस्टन्स अरुणने घेतला. आता हा किती असेल? अरुणला प्रश्न पडलाय. येस. अरुणला प्रश्न पडलाय की किती असेल हा शॉर्ट डिस्टन्स, म्हणजे तरी किती असेल? सो आपण हा कॅल्क्युलेट करू शकतो. हाऊ? यू कॅन सी हा जो फिगर आहे एक राईट अँगल ट्रायंगल सारखा वाटतोय. मग इथे आपण पायथागोरस थिअरम वापरू शकतो. पायथागोरस थिअरम आपल्याला काय सांगतो? हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर किंवा सेकंड साइड स्क्वेअर. ठीक आहे. हा पायथागोरस थिअरम आहे. मग इथे हायपोटेनस कोणता आहे? AC. दिस इज द हायपोटेनस. सो AC स्क्वेअर इक्वल टू वन साइड इज AB स्क्वेअर प्लस अदर साइड इज BC स्क्वेअर. So let us substitute the values. AB is 4 meters 4 square plus BC is 3 square. म्हणजे किती झालं? 16 plus 9 which will give you 25. So AC under root 25. So AC will be equal to 5 meters. So आता आपल्याला काय भेटलाय? शॉर्टेस्ट डिस्टन्स 5 meters. मग आपला अरुण एकदम हॅपी. हो की नाही?
की त्याला कमी वेळात कमी डिस्टन्स पार करून ए पॉइंट पासून सी पॉइंट पर्यंत रीच करता येईल. ठीक आहे. सो मग हा शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. व्हॉट इज दिस? शॉर्टेस्ट डिस्टन्स. मग या शॉर्टेस्ट डिस्टन्स वरूनच आपण काय सांगू शकतो? डिस्प्लेसमेंट. सो व्हॉट इज डिस्प्लेसमेंट? डिस्प्लेसमेंट काय? शॉर्टेस्ट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, शॉर्टेस्ट डिस्टन्स कवर्ड जे काही तुम्हाला म्हणता येईल, शॉर्टेस्ट डिस्टन्स कवर्ड फ्रॉम इनिशियल टू फायनल पॉइंट. ठीक आहे. मग इथे अरुणच्या केसमध्ये इनिशियल पॉइंट वॉज ए पॉइंट आणि फायनल पॉइंट वॉज सी पॉइंट. ठीक आहे. तर ए टू सी हा काय झालाय? शॉर्टेस्ट डिस्टन्स, आणि त्यालाच आपण काय म्हणायचंय? डिस्प्लेसमेंट. होप तुम्हाला डिस्प्लेसमेंट क्लिअर झालं असेल. ठीक आहे. सो अजून एक एक्झाम्पल घेऊया डिस्प्लेसमेंट समजून घेण्यासाठी. ओके. हाच अरुण आहे आपल्याकडे. ठीक आहे. तो ए पॉइंटला उभा आहे. तो ए पॉइंट वरून बी पॉइंटला जातो 4 किलोमीटर्स ट्रॅव्हल करून. मग बी पॉइंट वरून तो सी पॉइंटला जातो 3 किलोमीटर्स ट्रॅव्हल करून, आणि परत सी पॉइंट वरून तो बी पॉइंटला येतो 3 किलोमीटर्स ट्रॅव्हल करून. आता ह्या कंडिशन मध्ये डिस्प्लेसमेंट काय असणार आहे? व्हॉट विल बी द डिस्प्लेसमेंट? इथे डिस्प्लेसमेंट किती असेल? सो डिस्प्लेसमेंट इज व्हॉट? इनिशियल आणि फायनल पॉइंट जो आहे, डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉइंट, तोच डिस्प्लेसमेंट आहे. आता इथे इनिशियल पॉइंट ए आहे आणि फायनल पॉइंट जिथे अरुण रीच झालेला आहे तो बी आहे. म्हणून इथे डिस्प्लेसमेंट काय असणार आहे? 4 किलोमीटर्स. लक्षात घ्या, परत एकदा सांगते. डिस्प्लेसमेंट काय? द मुवमेंट ऑफ बॉडी फ्रॉम इनिशियल टू फायनल पॉइंट. ठीक आहे. मग आता इथे काय झालंय? अरुण आधी ए पॉइंट वरून बी पॉइंटला गेला, बी पॉइंट वरून सी पॉइंटला गेला, आणि सी पॉइंट वरून अगेन तो बी पॉइंटला बॅक आला. म्हणजे बी पॉइंट काय झालाय? त्याचा फायनल डेस्टिनेशन, फायनल पॉइंट झालाय. मग इनिशियल टू फायनल किती आहे आपल्याकडे डिस्टन्स? 4 किलोमीटर. म्हणजे डिस्प्लेसमेंट अरुणने किती केलेला आहे? तर 4 किलोमीटर. ओके. सो आय होप आता तुम्हाला ह्या एक्झाम्पल वरून डिस्प्लेसमेंट क्लिअर झालं असेल. डिस्प्लेसमेंट रिलेटेड काही अजून गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या, त्या म्हणजे डिस्प्लेसमेंटचं युनिट काय? व्हॉट इज द युनिट फॉर डिस्प्लेसमेंट? डिस्प्लेसमेंट इज अ लेंथ आणि डिस्टन्स पण इज अ लेंथ. So both displacement and distance will have same unit. मग तो SI मध्ये असू दे, CGS मध्ये असू दे, yes, मीटर्स, सेंटीमीटर्स, किलोमीटर्स, सेम युनिट असतं. युनिटला काही फरक पडत नाही. सेकंड पॉइंट, डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट कसा आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. सॉरी, मगाशीच तुम्हाला सांगितलं, कोणताही फिजिकल क्वांटिटी जर आपल्याला एक्सप्रेस करायचा असेल तर आपल्याला त्याची क्वांटिटी सांगावी लागते, वेदर इट इज स्केलर ऑर वेक्टर. मग इथे डिस्प्लेसमेंट आपला वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणजेच डिस्प्लेसमेंट सांगताना मॅग्निट्यूड, दॅट इज द व्हॅल्यू, प्लस डायरेक्शन, या दोन्ही गोष्टी सांगणं गरजेचं असतं. सो डिस्टन्स आपण एस ने लिहितो, सिम्बॉलिकली एस ने लिहितो. डिस्प्लेसमेंट सुद्धा आपण सिम्बॉलिकली एस ने लिहितो.
फक्त हा वेक्टर क्वांटिटी आहे सांगण्यासाठी आणि त्याला डायरेक्शन नीड होते म्हणून आपण त्याच्या डोक्यावर एक ॲरो टाकला होता. सो सिम्बॉलिकली डिस्प्लेसमेंट आपण असा दाखवतो. सो या क्लिअर. डिस्प्लेसमेंट काय? डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. इट नीड्स बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन टू गेट स्पेसिफाईड. ठीक आहे. सो म्हणजेच काय तर आपल्या एखाद्या बॉडीचा डिस्प्लेसमेंट किती होतोय आणि कोणत्या दिशेला होतोय हे सांगणं तितकंच गरजेचं असतं. थर्ड पॉइंट आहे आपल्याकडे डिस्प्लेसमेंट कॅन बी झिरो. डिस्प्लेसमेंट कॅन बी झिरो. ते कसं पहा. एक्झाम्पल बघाशी आपण एक्झाम्पल घेतलं स्वरालीच्या कंडिशन मध्ये. स्वराली एका राऊंड फील्डच्या सर्क्युलर पाथ मध्ये फिरते. राऊंड फील्डवर सर्क्युलर पाथ मध्ये फिरते. शी स्टार्ट्स फ्रॉम पॉइंट ए. स्वराली स्टार्ट्स फ्रॉम पॉइंट ए आणि मग ती पूर्ण एक राऊंड घेऊन परत ए पॉइंटला येते. म्हणजेच तिने इनिशियल पॉइंट, तिचा इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट हा सेम राहतो. देयर इज नो चेंज इन द पोझिशन. दॅट्स वाय इथे डिस्प्लेसमेंट काय झालाय? डिस्प्लेसमेंट विल बी झिरो इन केस ऑफ स्वराली. ठीक आहे. मग आपला नेक्स्ट पॉइंट जो आहे फोर्थ पॉइंट आपण घेऊया. फोर्थ पॉइंट आहे डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज स्ट्रेट लाईन. नेहमीच डिस्प्लेसमेंट काय असणार आहे? स्ट्रेट लाईन बिटवीन इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट. तो झिगझॅग कधीच नसणार आहे. ठीक आहे. सो फायनली आपल्याला डिस्प्लेसमेंटचे पॉइंट्स भेटले. डिस्प्लेसमेंट इज व्हॉट? द डिस्टन्स कवर्ड, शॉर्टेस्ट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बिटवीन इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट. Second unit of distance is same as that of displacement is same as that of distance. Nantar displacement is a vector quantity which needs both magnitude and direction to get expressed. This displacement can be zero, it can be negative. तो negative सुद्धा असू शकतो. नंतर आपण पाहिला displacement is always a straight line. आणि फिफ्थ पॉइंट आपल्याकडे आहे तो म्हणजे फिफ्थ पॉइंट मी इथे लिहिते. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. तो कधीच विसरायचा नाहीये बाळांनो. डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज लेस दॅन और इक्वल टू डिस्टन्स. ठीक आहे. असे आपल्याला 5 पॉइंट डिस्प्लेसमेंटचे भेटले. सो एक स्मॉल रिकॅप घेऊया. आपण काय काय घेतलं? डिस्टन्स. डिस्टन्स इज व्हॉट? ऍक्च्युअल पाथ कवर्ड. ठीक आहे. मग इट कॅन बी लॉंग रूट, लॉंग डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट काय असतो? इट इज द शॉर्टेस्ट path traveled from initial point to final point. Distance is a scalar quantity. Displacement is a vector quantity. Distance cannot be zero, cannot be negative, whereas displacement can be negative or can be zero. Displacement can be any path or a straight line. Distance can be any path or a straight line, whereas displacement is always a straight line. ठीक आहे. अजून काय पाहिलं आपण की दोघांचेही युनिट सेम आहे. सो अशा पद्धतीने आज आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोन्ही कन्सेप्ट विथ एक्झाम्पल्स पाहिले. होप तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील आणि जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील तर डू शेअर दिस व्हिडिओ विथ अदर स्टुडंट्स आणि प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.